नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज चर्चा आहे ती मंगळाच्या राशी परिवर्तनाविषयीची. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:42 भूमिपुत्र मंगळ आपली सध्याची तुळ राशी सोडून स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि येथे त्याचे वास्तव्य हे 7 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. हा एकूण 41 दिवसांचा कालखंड असणार आहे. कर्मप्रधान असलेला हा मंगळ प्रत्येक जातकासाठी महत्त्वाचा ठरतो, कारण मानवी जीवनामध्ये कर्म करणे याशिवाय गत्यंतर नसते. आपले भाग्य हे आपल्या कर्मावरच अवलंबून असते आणि म्हणूनच कर्मप्रधान मंगळ हा प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा बनत असतो. जीवनामध्ये धाडस, साहस, जोम, पराक्रम, शौर्य यांचे कारकत्व हे मंगळाकडे आहे. कर्मप्रधान असलेला हा मंगळ म्हणूनच प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि हा मंगळ आपल्या स्वराशीत असणार आहे आणि गुरुच्या शुभ दृष्टीने युक्त असणार आहे. आणि म्हणून सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण महत्त्वपूर्ण बनलेले आहे. वृश्चिक राशी ही गुप्ततेची राशी आहे आणि म्हणूनही असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कसे असणार आहे हे सुद्धा महत्त्वाचे बनलेले आहे. मंगळ हा क्रूर ग्रह आहे आणि मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात: चतुर्थ, सप्तम आणि अष्टम. असा हा मंगळ सर्वप्रथम मेष राशीसाठी कसा असणार आहे हे आता पाहूयात. मेष राशीसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश असतो आणि सध्या तो अष्टमातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. आणि या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी लाभ भावावर म्हणजेच 11व्या भावावर, द्वितीय भावावर धनभावावर आणि तृतीय भावावर म्हणजे पराक्रम भावावर पडणार आहे. सावधानतेने वागणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, कारण अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे. अचानक लाभ आणि अचानक हानी असे दोन्ही योग तुमच्यासाठी दिसून येत आहेत. तुमच्यातील आंतरिक ऊर्जेचा योग्य तो वापर करणे हे तुमच्याच हातात असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही लाभ मिळवू शकतात. परंतु आपल्या ऊर्जेचा अयोग्य वापर हा हानिकारक देखील ठरू शकतो, कारण मंगळ हा ऊर्जा पुरवणारा ग्रह आहे. गुप्त परिवर्तनासाठी हा काळ अनुकूल असाच आहे. योजनाबद्ध रीतीने केलेले काम तुम्हाला सफलतेकडे नेऊ शकते. नोकरीत विरोधक तुमचे सतर्क असलेले दिसून येतात. त्यासाठी वरिष्ठांची संयमाने वागणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. व्यापार हा मिश्र फळ दर्शवत आहे. नवीन उद्योग सुरू करणार असाल तर त्यासाठी थोडे थांबलेलेच बरे. भागीदारीमध्ये सुद्धा स्पष्टता असणे हे गरजेचे असणार आहे. नवीन गुंतवणूक ही शक्यतो करू नये. जर कर्ज घेणार असाल तर ते मात्र ह्या कालखंडात चालू शकेल. आणि जुनी अडकलेले जर काही पैसे असतील तर ते सुद्धा या कालखंडात वसूल होऊ शकतात. नवविवाहितांनी सासरच्या माणसांचा वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रेमी जीवनाचा विचार करता प्रेमी जीवनामध्ये सुद्धा विश्वास असणे हे गरजेचे असणार आहे. हा कालखंड राजकारणी लोकांसाठी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अनुकूल असा दिसून येत आहे. स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे, कारण तुमचे स्वास्थ्य हे बिघडू शकते. परंतु त्याची फारशी चिंता करण्याचे मात्र कारण नाही. ज्यांना रक्तजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चुरस वाढवणारा असणार आहे. मेष राशीच्या जातकांनी उपाय म्हणून तांब्याच्या पात्रातून पाणी पिणे, श्री गणेशाची त्याचबरोबर हनुमानाची आराधना करणे त्यांच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी हा मंगळ सप्तम भावाचा आणि व्यय भावाचा स्वामी असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, लग्न भाव म्हणजे व्यक्तिमत्व भाव आणि धनभाव म्हणजे द्वितीय भावावर पडणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाव आहे, त्याचबरोबर व्यापार, व्यवसाय यांचा देखील तो भाव आहे. सप्तमातील मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुदृढ बनवणारे असणार आहे. सामाजिक जीवन हे सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात अनुकूलता घेऊन येत आहे. नोकरीमध्ये चुरस ही वाढताना दिसत आहे, परंतु त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यासाठी वरिष्ठांशी संयमाने पण स्पष्ट बोलणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. व्यापार किंवा व्यवसायात सुद्धा स्पष्टोक्ती असणे हे गरजेचे आहे. घाई गडबडीत कोणतेही निर्णय हे तुम्ही घेऊ नयेत. या कालखंडात
तुमचे विरोधक सुद्धा सक्रिय असलेले दिसून येतात, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. दाम्पत्य जीवन हे चांगले असणार आहे, परंतु त्यात चढ उतार हे संभवू शकतात आणि हे चढ उतार तुमच्या सुसंवादाने त्याच्यावर तुम्हाला मात करता येऊ शकते. एकंदरीत दाम्पत्य जीवनात सुद्धा सौहार्दपूर्ण वातावरण हे दिसून येत आहे. प्रेमीजनांचा विचार करता योग्य ती सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि प्रेमी जीवनात सुद्धा सुसंवादाने गैरसमज हे दूर करता येऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्याचबरोबर वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे, कारण मंगळाची अतिरिक्त ऊर्जा तुम्हाला त्रासदायक ठरू शकते, कारण या मंगळाची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर आहे. द्वितीय भावावर सुद्धा मंगळाची दृष्टी असल्याने तुम्ही कटू वाणीचा प्रयोग हा शक्यतो करू नये. आपल्या बोलण्यामध्ये मृदुता येईल यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे. वृषभ राशीच्या जातक जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांना मेहनत ही सुद्धा करावी लागणार आहे. आणि वृषभ राशीच्या एकंदरच जातकांनी आपले नातेसंबंध हे सांभाळले पाहिजेत आणि त्यासाठी उपाय म्हणून हनुमानाची आणि देवीची आराधना या कालखंडात ही तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरताना दिसत आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे आणि त्यांच्यासाठी तो 11व्या भावाचा आणि षष्ठ भावाचा स्वामी असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा कालखंड साहसात वृद्धी करणारा असा हा कालखंड असणार आहे. षष्ठ भावातील मंगळाची ही दृष्टी तुमच्यासाठी भाग्यभाव, 12वा भाव म्हणजेच व्ययभाव आणि लग्न भावावर असणार आहे. षष्ठ भावामध्ये मंगळ हा कारक असतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा कालखंड पराक्रम करायला लावणारा असा हा कालखंड असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना दिसून येत आहे, परंतु वादविवादापासून सुद्धा तुम्ही स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थी वर्गासाठी हा मंगळ अनुकूलता घेऊन येत आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. कोणाकडूनही या कालखंडात तुम्ही ऋण घेऊ नये आणि देऊही नये. ऋण जर घेणार असाल तर ते सुद्धा काळजीपूर्वक घ्या. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. तुमच्यासाठी नवीन संधी या उपलब्ध होताना दिसत आहे. विरोध सोडून देताना दिसत आहे. त्यामुळे मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होताना दिसत आहे. प्रेमी जीवन हे सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य हे मिथुन राशीच्या जातकांचे चांगले असलेले दिसून येत आहे, परंतु पचन संस्थेचे जर विकार असतील तर त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी संतुलित दिनचर्येचा अवलंब करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी बुधवारी पक्ष्यांना खायला दाणे टाकावेत. त्याचबरोबर हनुमानाची आणि श्री गणेशाची आराधना ही तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होणार आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळ हा दशमेश म्हणजे कर्म भावाचा आणि पंचम भाव म्हणजे विद्या, संतती या भावाचा कारक असतो आणि अशा या पंचमात असलेल्या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, 11वा भाव म्हणजेच लाभ भाव आणि व्यय भाव म्हणजेच 12व्या भावावर पडणार आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी हा हंस महापुरुष योग निर्माण होत आहे. एकंदरीत कर्क राशीच्या जातकांसाठी सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे. सफलता मिळवून देणारा कालखंड असाच कर्क राशीच्या जातकांसाठी याचा विचार करता येणार आहे. राजकारणी लोकांसाठी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हा मंगळ सकारात्मकता घेऊन येणार आहे. तुमचे काम हे चांगले होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ हे तुमच्यावर खुश असणार आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा सुद्धा होताना दिसत आहे. वरिष्ठांचा सहयोग तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला टाळणे हे गरजेचे असणार आहे.
व्यावसायिकांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. नवीन योजना जर तुम्ही राबवणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. आर्थिक गुंतवणूक ही सुद्धा करण्यास काही हरकत नाही, परंतु योग्य ती सावधानता बाळगणे हे सुद्धा तितकेच गरजेचे असणार आहे. सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला मानाचे स्थान हा मंगळ प्राप्त करून देणारा असणार आहे. आर्थिक स्थिती ही सुद्धा सुधारताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पित्तजन्य विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी नियमित जीवनशैलीचा त्यांनी अवलंब करावा, ज्यायोगे त्यांची पित्त प्रकृती संतुलित राहण्यास मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. कर्क राशीच्या जातकांनी प्रामाणिकपणे काम केल्यास मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास कोणतीच अडचण येताना दिसत नाही. परदेशी जाऊन प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. खर्चाचे प्रमाण हे काहीसे वाढलेले दिसून येत आहे, परंतु त्याची विशेष चिंता करण्याचे कारण नाही, कारण धनागमनाचे योग सुद्धा दिसून येत आहे. आणि कर्क राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे गोचर आपल्यासाठी अनुकूल होण्यासाठी हनुमानाची आणि शंकराची अशी दोघींची आराधना केल्यास मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूल सिद्ध ठरण्यास मदत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि सिंह राशीसाठी हा मंगळ भाग्येश आणि चतुर्थेश असतो आणि अशा या मंगळाची दृष्टी सिंह राशीच्या जातकांसाठी सप्तम भाव, दशम भाव आणि एकादश भावावर असणार आहे. हा चतुर्थ भाव हा तुमच्या सुखाचा भाव आहे. येथे मंगळ हा फारसा शुभ फलदायी नसतो, परंतु हा स्वराशीत आहे आणि त्याच्यावर उच्चेच्या गुरुची शुभ दृष्टी आहे, त्यामुळे सफलता मिळवून देणारा असा हा कालखंड असणार आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण हा वाढलेला दिसून येणार आहे, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी ते गरजेचे असणार आहे. परंतु कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा प्रभाव हा तुमच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडू शकतो. जमिनी संबंधी जे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्थावर इस्टेटमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा मंगळ विशेष अनुकूलता घेऊन येत आहे. नवीन जमीन वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे. व्यापार आणि व्यवसायात सुद्धा एकंदर लाभप्रद स्थिती ही दिसून येत आहे. मोठे आर्थिक निर्णय जर घेणार असाल तर या कालखंडात ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. दाम्पत्य जीवनामध्ये तणाव किंवा कलहाची स्थिती हा मंगळ निर्माण करू शकतो आणि त्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे. तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड प्रेमी जीवन मजबूत होण्यासाठी महत्त्वपूर्ण असा असणार आहे. नातेसंबंध हे एकंदर सिंह राशीच्या जातकांनी सांभाळणे हे गरजेचे असणार आहे आणि चतुर्थ भावातील हा मंगळ मातृचिंता दर्शवतो, त्यामुळे आपल्या आईच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. आणि सिंह राशीच्या जातकांनी स्वतःला अहंकारापासून दूर ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. सामाजिक क्षेत्रात तसेच राजकारणामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु वादविवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व बाधित होईल. ही खबरदारी सिंह राशीच्या जातकांनी घेतली पाहिजे. विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अशा दोन्हींसाठी हा कालखंड मेहनत करायला लावणार आहे, परंतु अनुकूलही आहे. त्यासाठी धैर्याने वागणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. परिवारामध्ये सिंह राशीच्या जातकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपल्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे सिंह राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यासाठी हनुमानाची आणि गणेशाची आराधना करणे हे गरजेचे असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळ हा तृतीयेश आणि अष्टमेश म्हणजेच पराक्रम आणि गुप्ततेचा भावाचा कारक असून तो तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे, त्याचबरोबर छोट्या प्रवासांचा आणि छोट्या भावंडांचा सुद्धा भाव आहे. आणि अशा तृतीय भावात गोचर करणाऱ्या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भाव, नवम भाव आणि दशम भावावर पडणार आहे. नवीन उत्साह हा कन्या राशीच्या जातकांमध्ये पाहायला मिळताना दिसून येत आहे. नोकरीमध्ये हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. नवीन पद
वरिष्ठांचा सहयोग, त्याचबरोबर प्रमोशनचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कारण या मंगळाची दृष्टी ही तुमच्यासाठी भाग्यभावावर आणि दशमभावावर म्हणजे कर्मभावावर अशा दोनही भावावर पडत आहे आणि त्यामुळे भाग्योदय होण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. व्यवसाय, व्यापार दोन्हीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. व्यवसाय वाढवणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न तुम्ही केलेले तुम्हाला फलदायी सिद्ध होणार आहे. छोटे प्रवास हे सुद्धा तुमच्यासाठी सुखकारक असणार आहेत. आर्थिक स्थिती ही मजबूत करण्याकडे हा मंगळाचा कल असणार आहे. त्याचबरोबर राजकारणी लोकांसाठी, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी हे मंगळाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे. तुम्हाला या कालखंडात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सहयोग सुद्धा मिळणार असणार आहे आणि दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले सुद्धा दिसून येत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये हवी ती सफलता मिळवण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. जर ऋण घेणार असाल तर त्यासाठी हा मंगळ चांगला आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता एकंदरीत तुमचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे. कोणतेही मोठे आजार होताना हे दिसत नाहीत, परंतु मानसिक त्रासापासून मात्र स्वतःला तुम्ही दूर ठेवले पाहिजे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अशा दोहोंसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परंतु आपल्या मेहनतीत मात्र कोणत्याही प्रकारे त्यांनी कसरू ठेवू नये. त्यासाठी योजनाबद्ध रीतीने काम करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. भाग्यभावावर मंगळाची दृष्टी असल्याने तुम्हाला भाग्याची जोड मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांनी जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. एकंदरीत कन्या राशीच्या जातकांसाठी सुद्धा मंगळाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूलताच घेऊन येत आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी मंगळाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी हनुमानाची आणि गणेशाची आराधना ही नित्य करणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण कन्या राशीसाठी मंगळ हा काही कारक ग्रह नसतो आणि म्हणून श्री गणेश आणि हनुमानाची उपासना या कालखंडात तुम्ही निश्चित करा, ज्यायोगे मंगळाचे अनुकूलत्व तुम्हाला मिळण्यास ही मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची ही चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.